जाऊन तो भगवान परमात्मा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोई. बरं का, साधू संत मायबाप तुम्हा आम्हाला सांगतात, पण आपण त्यांचं काय करत नाही, ऐकत नाही. आणि साधू संत मायबाप म्हणतात की तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आमच्या बापाचं त्या ठिकाणी काही जाणार नाही. हे जरी नाही काल तरी दुसरं होईल, हे जरी नाही काल किती उत्कृष्ट बर का. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावतो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावतो.
जीवनामध्ये सार काय आहे आणि असार काय आहे त्याचा काय करा, विचार करा. बर का, विचाराचे सुद्धा त्या ठिकाणी काय आहेत, 4 प्रकार त्या ठिकाणी विचाराचे. बर का, विचार सुद्धा माणसाने कसा केला पाहिजे, त्या ठिकाणी चांगला विचार केला पाहिजे. हा सार विचार हा आपला भाजीतला सार नाही. कोणता सार, त्या ठिकाणी जीवनातलं सार काय आहे आणि असार काय आहे ते त्या ठिकाणी माणसाला कळलं पाहिजे. आणि प्रथमतः त्या ठिकाणी बरं का, जोग महाराजांनी काय केला, जीवनामध्ये त्या ठिकाणी विचार केला. बरं काय, सार काय आहे आणि असार काय. सार काय आहे तर त्या ठिकाणी सार जो आहे तो काय आहे, परमार्थ आहे. आणि असार काय आहे तर त्या ठिकाणी काय आहे, संसार आहे. धनधारा पुत्र जन बंधू सोयरे विशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेघा देवाविषयी. कारण की संसार कसा आहे, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र आणि दिवस तळमळ. संसारामध्ये कसं आहे, दुःख. कारण की संसार कसा आहे, दुःख बांधवले आहे हा संसार. दुःख बांधवले आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाले आहे संसार. काय संसार जर काय असेल तर कसं आहे, दुःख बांधवली आहे हा संसार. काय सांगावं महाराज, रोज त्या ठिकाणी कीर्तन कथा चालू आहेत. त्यामुळे काय झालेले, रोज त्या ठिकाणी काय कथा चालू आहे. त्या ठिकाणी दुःख बांधवली संसार आहे. संसारात सुखाचा विचार नाही कुठे, कुठंच त्या ठिकाणी तीळ मात्र सुद्धा त्या ठिकाणी विचार केलेला नाही. म्हणून त्या ठिकाणी सार काय आहे आणि असार काय. जीवनामध्ये सार जर काय असेल तर सार परमार्थ आहे. बरं का, ज्याप्रमाणे शेतकरी त्या ठिकाणी भुईमुग त्या ठिकाणी लावतो, भुईमुग लावतो. बरं, भुईमुगच ना, असंच आहे ना, असं का. आमच्याकडे पद्धती मेले की जाळतात, तुमच्याकडे कसं काय, असंच आहे का. आमच्याकडे मेल्यावर जाळतात, आमच्याकडं असं आहे की अंग दुखलं की गोळ्या घेतात. इकडं कसं काय, मागची आजी मग बरं आहे ना, तब्येत पाणी इकडून मला बोंग्याच उठला होता. हा काय झालं का, पेंडी गेली दिलं काय साप. बरं का, असं असलं की करावं त्या लोकांना. बरं का, असं असलं की फार सुंदर वाटतं. पण असो, त्या ठिकाणी मी सांगून जात होतो की जर भुईमुग लावतो शेतकरी, भुईमुग लावत असताना त्यातला जो सार आहे ते काय आहे, त्यातला शेंगदाणा आहे. आणि जे असार आहे ते काय आहे, टरफल आहे. बरं का, आपण त्या ठिकाणी आंबा खात असताना वरचं जे टरफल आहे ते काय आहे, असार आहे. आणि आतली जी पोय सुद्धा काय आहे, असार आहे. मधला जो गाभा आहे तो कसा आहे, सार आहे. तसा परमार्थ कसा आहे, हा सार आहे. आणि संसार काय आहे, तो त्या ठिकाणी असार आहे. तसं दुःख बांधवली आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. विठ्ठल विठ्ठल पोरग खूप गोडी. बरं का, हा कोणाचं आहे का, दत्तक देता का. कीर्तनाची आली की पैसे तुलाच, तानाच घेऊ नको तू. बरं, असंच त्या ठिकाणी असं गुळ देणार होते. बरं का, गुळावून ध्यान. आणि गुळ देत असताना तो गुळ कसा लागायचा माहिती का, खाल्ला की कसा लागला बाळा तुला गुळ कसा लागला. तर त्या ठिकाणी असा गुळ ठेवायचा एक मुलगा. बरं का, आणि गुळ ठेवल्यानंतर मग मी असा घ्यायचो, असा ठेवल होता, असं ठेवला की मी खायचो. आणि खात असताना मग तो लागायचा काय, खारट लागायचा. काय लागायचा, खारट लागायचा. एवढंच होतं ते पोरग. याच्या ध्यानाला मध्ये त्या पोराचं. बरं का, ते पोरग काय करायचं, असं करायचं, असं केलं की ते गुळ ठेवायचं. म्हणलं मस्त लागला, कसा लागला, पण त्या पोराकडं पाहिलं
आणि त्या पोराकडे पाहिल्यानंतर मग तो त्याचं नाक कसं होतं, बडबड होतं बाबा, विठाल विठाल विठाल. तुम्हाला जरा असं जसं खतबत व्हायला लागलं की फक्त मला सांगत जा, मग मी त्याच्यात तुमचा पोकडा पडला की जरा फवारणी मारते. म्हणजे तुम्ही कसे राहायचाल, प्रफुल्लित राहायचाल. सूर्यफूल होऊ नका, गुलाबाचं फुल राहा, बरं का. असो, असा जर विचार केला असेल तर असा विचार कोण केला, सद्गुरु जोग महाराजांनी. जीवनामध्ये सद्गुरु जोग महाराजांचे वडील पुण्याला राहत होते आणि सद्गुरु जोग महाराज त्याला माहित नाही तो वारकरी सुद्धा नाही आणि त्याने स्वतःला वारकरी सुद्धा म्हणू नये. ज्याला जोग महाराज माहित नाही तो माळ घालण्याचा सुद्धा अधिकारी नाही आणि त्याला जोग महाराज माहित नाही असा त्या ठिकाणी वारकरी सुद्धा नाही, बरं का. असे असणारे सद्गुरु जोग महाराज पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये त्यांचे वडील गेले आणि वडील गेले असताना पुण्यामध्ये रेढ्यांची टक्कर लागली होती. रेढ्यांची टक्कर लागली असताना सरकारचा आदेश आला की यांना गोळ्या घालून काय करा, मारून टाका. आणि असा आदेश आल्यावर त्या ठिकाणी पंडोबा महाराज सद्गुरु जोग महाराजांची मोठी बनली. पंडोबा महाराज आणि जोग महाराज हे दोघं संघ होते आणि दोघे संघ असताना जोग महाराजांनी काय केलं, असं त्या रेढ्यांचे शिंग धरले आणि काय केलं, बाजूला केलं. आणि बाजूला केल्यानंतर जर समजा आपलं मळयंत्र जर फसलं, त्या ठिकाणी ट्रॅक्टर जर फसलं तर त्या ठिकाणी ओढण्याकरता कोणाला आणतात, रेढ्यांना आणतात. सर्कसीमध्ये सर्व प्राणी आहेत पण रेढा नावाचा प्राणी नाही, हे लक्षात ठेवा. अशा रेढ्यांना काय केलं, बाजूला केलं आणि रेढ्यांना बाजूला केल्यानंतर सद्गुरु जोग महाराजांमध्ये किती ताकद असेल, दोघा भावांनी त्या ठिकाणी बाजूला केलेला आहे. आणि बाजूला केल्यानंतर मग पुण्याच्या जवळच त्या ठिकाणी तालीम चालू होती आणि तिथे त्या ठिकाणी पंजाबचा पहिलवान आला होता आणि पंजाबचा पहिलवान आला असताना पंजाबचा त्या ठिकाणी पहिलवान आला होता, बरं का. आणि पंजाबचा पहिलवान आले असताना त्या ठिकाणी सद्गुरु जोग महाराज सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पंजाबच्या पहिलवानाने सर्व मंडळींना काय केलं, चित केलं. सर्व मंडळींना चित केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अशी धमकी दिली की जणू काही तुमच्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी आता पहिलवान काही राहिले नाही वाटतं. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एक मनुष्य होता आणि त्यांना माहित होतं की जोग महाराज म्हणजे एक ताकदवान पहिलवान होते, बरं का. परमार्थाची जास्त आवड नव्हती. लगेच त्यांनी काय केला, महाराजांचा हात धरला आणि काय केला, वरती केला. वरती केल्यानंतर महाराज मैदानात उतरले. मैदानात उतरल्यानंतर त्या ठिकाणी जोग महाराजांनी काय केलं, त्यांना चित केलं आणि जोग महाराजांच्या नावाने त्या ठिकाणी काय झाली, टाळी झाली. एकच त्या ठिकाणी टाळी झाली आणि नंतर त्या ठिकाणी सरलापेठचे गंगागिरीजी बाबा हे त्या ठिकाणी आले होते माऊलींच्या दर्शनाकरता आणि त्यांची जी रूम होती ती तिथं होती. आणि तिथं असताना सद्गुरु जोग महाराज यांचे वडील महाराजांच्या दर्शनाला गेले आणि महाराजांच्या दर्शनाला गेले असता दर्शन घेतलं परंतु जोग महाराज आत काही जायला तयार नाही. परंतु बळजबरी काय केलं, यांना आत लोटलं आणि बळजबरी आत लोटल्यानंतर महाराजांनी त्यांचं काय घेतलं, दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर मग लोक सांगू लागले, महाराज हे अत्यंत पहिलवान आहे. लोक सांगतात गेले की, बरं का, गेले की सांगतात की यांचं आमच्या गावचे सरपंच आहे, आमच्या गावचे असे आहे, आमच्या गावचे तसे, यांच्यासारखा माणूस नाही असं सांगतात, बरं का. तसं सांगू लागले लोक. मग गंगागिरीजी बाबा मुकाटे होते, बरं का. तोंड अगदी शांत होतं आणि तोंड शांत असताना त्यांनी म्हटलं की मी याला पहिलवान मानणार नाही, यांना पहिलवान मानणार नाही. का बाबा, अहो यांनी काय केलं, त्या ठिकाणी पहिलवान लोळवला म्हणे, पहिलवानाला चित केलं. यांनी पहिलवानाला जरी लोळवलं असेल पण
एक पहिलवान लोळवायचा राहिला, तो म्हणजे कोणता पहिलवान? काळरूपी पहिलवान. कोणता पहिलवान? काळरूपी पहिलवान त्या ठिकाणी लोळवायचा राहिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटल्यानंतर त्यांना खराब वाटलं. ते साधूचे शब्द होते. कोणाचे? साधूचे शब्द होते बरं का. संत महात्म्यांनी संत सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. संत सहज बोलतात, त्या ठिकाणी काय होतो? वेद निर्माण होतो. संत महात्मे सहज बोलतात, गाथा निर्माण होतो. संत महात्मे सहज बोलतात, ज्ञानेश्वरी निर्माण होती. मुक्ताबाई सहज बोलतात, चांगले 65 सुद्धा त्या ठिकाणी काय होतात? निर्माण होते बर का. संत महात्मे सहज बोलतात, त्या ठिकाणी काय होतो? गाथा त्या ठिकाणी अभंग तयार होतात. अशी काय होतात? अभंग तयार होते. जनाबाईंनी सुद्धा महाराज शिव्या दिल्या. काय दिल्या? शिव्या दिल्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. त्या ठिकाणी जनाबाईंनी काय दिल्या? शिव्या दिल्या. त्या शिव्या सुद्धा काय झाल्या? अभंग झाली. कारण जनाबाई सुद्धा देवाला सुद्धा बोलायची. देवाला सुद्धा जनाबाई खूप बांधली एका अभंगामध्ये. हो धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. देवाला सुद्धा काय केलं ना? देवाला दोषी ठरवलं. एवढी ताकद आहे बघा जनाबाई मध्ये बरं का. असो त्या ठिकाणी संत महात्म्यांचे शब्द होते आणि संत महात्म्याने सांगितलं मी याला पहिलवान मानणार नाही. तुम्ही पहिलवान मानत नाही बरोबर. याने काळ अजून लोळवला आहे. लगेच त्या ठिकाणी उपरती निर्माण झाली आणि आळंदीला आले. आळंदीला उरले ते हरी तुम्हा समर्पण. उर्वहित आयुष्य तुम्हाला काय? समर्पण. ज्ञानोबारांच्या समाधी जवळ आले. समाधी जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि डोकं ठेवल्यानंतर उरलेलं आयुष्य पूर्ण त्या ठिकाणी परमार्थाला काय केलं? समर्पण केलं. आणि समर्पण केल्यानंतर आजही सुद्धा समर्थ सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ही आळंदीला त्या ठिकाणी स्थापन केली. आज जर हे कीर्तन उभं राहिलं असेल, आज जर त्या ठिकाणी सर्व गायक वादक कीर्तनकार जर असेल, तर जर हे केवळ जर उपकार असेल तर ते कोणाचे उपकार आहे? सद्गुरु जोग महाराजांचे उपकार आहे. कोणाचे उपकार आहे? सद्गुरु जोग महाराजांचे. त्या ठिकाणी विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, अशी पहिली वारकरी शिक्षण संस्था म्हणजे कोणती? सद्गुरु जोग महाराजांची. अशी ही वारकरी शिक्षण संस्था आहे. तर मी हा दृष्टांत सांगला, हा कथाभाग सांगितला. कशासाठी सांगितला? तर जीवनामध्ये त्यांनी काय केला? विचार केला. कोणता विचार केला? चांगला त्या ठिकाणी काय केला? विचार केला. विचाराबद्दल भरपूर सांगण्यासारखं आहे, परंतु वेळ ही घड्याळ समय हाथ से निकल गया तो धन धन तो पछताएगा.
निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण दर्शन हो जाएगा। निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा। योग पत्नी माता को करो क्या, योग पत्नी माता को करो क्या। निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा। राम के दर्शन पाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण दर्शन हो जाएगा। निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा। हो तुका म्हणे चित्त कराने निर्मळ येऊन गोपाळ राहिते। चित्त अंतकरण जर निर्मळ असेल तर भगवान परमात्मा काय करतो, त्याच्यामध्ये वास करतो बरं का। कारण की सर्वांच्या हृदयामध्ये सर्वा घटी राम देहादि एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी। सर्वांच्या घटामठामध्ये काय आहे, राम आहे। परंतु कुणी म्हणे प्रत्येकाच्या हृदयात राम आहे, परंतु ते लोक तशी वागत का नाही, कारण की त्या ठिकाणी संचित प्रारब्ध क्रियामान त्या ठिकाणी काय असते, संचित प्रारब्ध जसं जसं आपल्याला त्या ठिकाणी कर्म केलेलं आहे तसं तसं त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, भोगावं लागतं बरं का। त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी तुरी लावल्या तर त्याला काय येतात, काजू येतात। असंच का तुमच्या इकडं 3G नेट आहे का 4G? 5G का? हो त्या ठिकाणी ते असतं नाही युट्यूबला पहिले ॲडव्हर्टाईज असती, ये नाही देखा तो कुछ नाही देखा। किती अवघड आहे बरं का। असो त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी तुरी लावल्या तर त्याला काय येतील, तुरीच येतील बरं का। पाती पूर्ण आंबे येतात। असो म्हणून आपण संगत सुद्धा कशाची केली पाहिजे, चांगल्यांची केली पाहिजे। तसं त्या ठिकाणी जसं आपण कर्म केलं, कर्म झाले केले कर्म झाले केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती। आणि त्या ठिकाणी आपण कर्म जसं केलं तसं माणसाला त्या ठिकाणी भोगावं लागतं। कारण की तसं घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे। विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। त्या ठिकाणी जरी असलं घटाघटामध्ये त्या ठिकाणी दोघं भाऊ असतात, एका भावाला 12 पोते होतात आणि एका भावाला 8 पोते होतात। कहून त्याचं कारण आहे प्रारब्ध। जे आपल्या प्रारब्धात लिहिलं तेच त्या ठिकाणी होत असतं। म्हणून सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची। सार काय आहे आणि असार काय आहे तो त्या ठिकाणी जीवनामध्ये काय करायचा, विचार करायचा। असा विचार केला सद्गुरु जोग महाराजांनी। जोग महाराज सांगतात नाम धरा कंठी विठोबाची। कंठामध्ये नाम का धारण करा, कारण की कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश। कंठामध्ये राम नाम का धारण करायचं, कारण की 2 खोल्या आहेत बघा, 2 खोल्या आहे। 2 खोल्या असताना दिवा एक आहे आणि जर दिवा एक असेल, दोन्ही खोल्यात त्या ठिकाणी अंधार आहे आणि जर दोन्ही खोल्यामध्ये जर प्रकाश पाहिजे असेल तर दिवा कुठे ठेवावा लागेल? मी बोलतो ते समजतं का? मी तर मराठीच बोलू राहिलो बाप्पा, इंग्लिश काय बोलत नाही बरं का। आणि मला काही सांगता वयामानानं मला काही सुचत नाही बरं का, ते पण सांगता।
तसं त्या ठिकाणी दिवा कुठे ठेवावा लागेल? मध्यभागी ठेवावा लागेल. आणि मध्यभागी जर दिवा ठेवला तर त्या ठिकाणी याही खोलीत सुद्धा प्रकाश आणि याही खोलीत सुद्धा प्रकाश. तसं नामस्मरण जर आपण कंठामध्ये धारण केलं तर हृदयामध्ये सुद्धा प्रकाश आणि डोक्यात सुद्धा प्रकाश. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सारासार विचार करा उठावटी, नाम धरा कंठी विठोबाचे. त्याचप्रमाणे प्रथम चरण झालं मी असं त्या ठिकाणी समजतो, कारण की वेळ हा अपुरा आहे बर का. विठ्ठल 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 काय असेल तर माणसाने प्रत्येकाने त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? कर्म हे चांगलं केलं पाहिजे बर का. त्या ठिकाणी कर्म माणसाने त्या ठिकाणी, काही लोकांना देवी देवताच त्या ठिकाणी मान्य नाही बर का. असे सुद्धा काही लोक आहेत, देवच त्यांना मान्य नाही बर का. काही लोक म्हणतात की मांजर जर आडवं गेलं तर काम होत नाही. मी सांगतो 10 मांजर आडवं जाऊ द्या पण त्या ठिकाणी काम होते, पण एक माणूस जर एकीकडे गेला तर सप्ता होत नाही बापू. म्हणजे मांजरापेक्षा कशी, थोडा आवाज कमी ठेवा. त्या ठिकाणी मांजरापेक्षा कसं आहे, हे डेंजर माणसं आहेत बर का. म्हणून त्या ठिकाणी एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो. माणूस त्या ठिकाणी रोज मंदिरात जातो त्या ठिकाणी देव होत नाही. ही एक काय आहे, शोकांतिक आहे बर का. तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, माणूस द्या मज माणूस द्या. कोणता माणूस द्या? ज्याला माणुसकी आहे तो माणूस द्या. तुकडोजी महाराजांना माणसं दिसत नव्हती का? दिसत होती बरे का. तसंच त्या ठिकाणी जसा माणूस त्या ठिकाणी जसा एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो. माणूस रोज त्या ठिकाणी मंदिरात जातो पण साधा त्या ठिकाणी माणूस सुद्धा होऊ शकत नाही बरं का. ही जीवनातली आपल्या एक काय आहे, शोकांतिक आहे. काय आहे? ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, जहां इंसान जाए वहां मंदिर हो जाए. जर हे जर केलं असेल तर हे केलं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं बरं का. आज देवी देवतांचे कोट्यावधी मंदिर आहेत, देवी देवतांचे कोट्यावधी मंदिर आहेत, पण कुठेही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयात त्याने मंदिर केलं, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आतापर्यंत बरेच राजे होऊन गेले, आतापर्यंत बरेच राजे होऊन गेले, पण महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करणारा म्हणजे एकमेव म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज बरं का. कारण अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कर्म केलं म्हणून आज अरबी समुद्रात सुद्धा काय आहे, त्यांचं स्मारक आहे. असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज आपलं परम त्या ठिकाणी भाग्य आहे. कारण असे छत्रपती शिवाजी महाराज एक राजा राजा
असेल तर कोण केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी, बरे का. म्हणून कर्म जर केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. कारण की आमचे परममित्र आदरणीय शिवाजी महाराज झांबरे हे उद्या तुम्हाला अगदी उत्कृष्ट शिवचरित्र सांगतील, बरं का. 19 फेब्रुवारी पेक्षा सुद्धा काय सांगतील? उत्कृष्ट. उद्याचं कीर्तन हे अगदी उत्कृष्ट आहे, बरं का. सर्वांनी त्या ठिकाणी बहुसंख्येनं या. प्रत्येकाने 2-2 जण संघ त्या ठिकाणी घेऊन घ्यायचे. किती? हा, दोघं म्हणजे बोला भांडे का दोघं संघ घेऊन या. कारण करता करता अर्ध पुण्य लागतं, बरं का. कोणी म्हणत असेल बायको करतील मला अर्ध पुण्य लागतं, अजिबात नाही. नवरा करत असेल तर अर्ध पुण्य, बरं का. आमची बायको सुद्धा म्हणते तुम्ही परमार्थ करता आम्हाला घडतं अर्ध, नाही तसं काही नाही, आपापलं असते, बरं का. हा, आपापलं असतं, बरं का. त्या ठिकाणी अवघड आहे, बरं का. संसार लगन घालून घेतले अवघड आहे. तुम्ही म्हणसाल तुमचं एवढं दुकान पांगेले का? मग दुकान लय चांगलं आहे. हा, आमची बायको नेहमी म्हणती की बा लोकांचं पाहत नो येतं, पहा लोकांच्या बाया कशा जात्यात बसून गाडीवर, हे पाहणं आहे धोत्र असो, बरं का. तुम्ही म्हणसान बाप्पा एवढं महाराज असं पांगेले काय? मग बाबा असं म्हणणं का बरं, इथलं कोणी असेल तर असंही सांगते ना आमची फुलबई नाही एवढं नाही देत मला. विठ्ठल विठ्ठल